मात्र कालांतराने अनेक नामवंत दिग्गज खेळाडू म्हणजे त्यामध्ये संदीप धुरत असतील किंवा रामदास कुमटेकर असतील किंवा अण्णा धुरत, संदीप गावकर यांसारखे मोठे खेळाडू थोडासा कामधंद्याकडे त्यांनी लक्ष दिला. काही जण मुंबईला स्थायिक झाले आणि त्यानंतर मात्र नवोदित पिढी या ठिकाणी ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने तयार झाली नाही. मात्र आत्ताच नवीन जे काही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात नक्कीच ते जुनं वैभव या ठिकाणी घेऊन येतील. दरम्यान मोठा फटका, चेंडू जाते मिड विकेटला आणि या ठिकाणी झेल टिपला जाते. हिमालय मोरवाडी या संघातील या ठिकाणी क्षेत्ररक्षक सीमारेषेबाहेर या ठिकाणी झेल टिपतोय. नाम सांगायचं याचं? आदित्य मोरवेकर या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आदित्यला प्राप्त होतंय. नक्कीच आदित्य आमच्या मंडळाचे सदस्य आहेत, स्वयंसेवक आहेत, या ठिकाणी कार्यकर्ते आहेत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पुन्हा एकदा फुलटॉस चेंडूला या ठिकाणी बाहेर पाठवलं जात आहे 6 धावांसाठी. हिमालय क्रिकेट संघ मोरवेवाडी विरुद्ध महापुरुष देवबाग या ठिकाणी काय होतं या मैदानामध्ये, कारण की महापुरुष देवबाग हा संघ एक मोठा बलाढ्य संघ आहे. फायनल कोण जिंकलेला? संदीप दादा, गेल्याशी फायनल कोण जिंकलेला? देवबाग ना? कालवी बंदर? महापुरुष देवबाग आपल्याला संघ माहिती असेल, मात्र या संघातील काही नामवंत खेळाडू आज इथे नाही आहेत. दर्शन बांदेकर सारखा एक मोठा हिरा. पुन्हा या शॉर्ट पिच चेंडू, त्या शॉर्ट पिच चेंडूला पुन्हा एकदा उडवला जातोय. चेंडू येतो सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. षटकारांचं हॅट्रिक या ठिकाणी होत आहे.